तर साताऱ्यातील शनिवार पेठेत असलेल्या बालविकास गणेशोत्सव मंडळानं जिवंत देखाव्याची परंपरा अद्यापही कायम ठेवली आहे। यावर्षी मंडळानं खंडोबाचं लग्न आणि त्याचा उत्सव हा 80 कलाकारांना घेऊन एक जिवंत देखावा साकारलाय। या देखाव्यात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सहभाग असतो। पाहूया। मी आता उभा आहे साताऱ्यातील शनिवार पेठेत असलेल्या बालविकास गणेशोत्सव मंडळामध्ये। सुमारे 80 कलाकार आज ह्या गणेशोत्सवानिमित्त पालीचा खंडोबा याचा एक जिवंत देखावा सादर करत आहेत। 80 कलाकार माझ्या पाठीशी बघू शकता। बालविकास मंडळ हे आम्ही 1959 साली या ठिकाणी स्थापन केलं आणि त्यानंतर 1975 पासून आतापर्यंत जवळजवळ या ठिकाणी 40 वर्ष हे जिवंत देखावे आम्ही या ठिकाणी सादर करतो। आमच्या मंडळाचं नावच आहे बालविकास, म्हणजेच या स्टेजमधून आम्ही जे स्टेज उपलब्ध करून देतो, या स्टेजमधून सर्वसाधारण या ठिकाणी ही बालकं आहेत, याच्यातून चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नटवरे वगैरे झालेले आहेत। त्याच्यामध्ये या ठिकाणी समजा आप्पा कुमकर असतील, आकाश पाटील असतील, चव्हाण असतील वगैरे या ठिकाणी हे या ठिकाणी आमच्या मंडळातून या ठिकाणी कार्यकर्तेच आहेत, आजही कार्यकर्ते आहेत। किंवा या ठिकाणी या मंडळाचे या ठिकाणी जे लेखक आहेत ते जयराम ठोंबरे या ठिकाणी आहेत। चालू वर्षी आम्ही या ठिकाणी पालीचा खंडोबा हा भव्य शेट या ठिकाणी उभा केलेला आहे। हा शेट आमच्या मंडळातील सर्वच्या सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी स्वकष्टाने या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी स्टेज उभे करतात। याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी बाहेरची व्यक्ती या ठिकाणी नसते। काय सांगाल तुम्ही थोडक्यात? अतिशय मनापासून हे सर्व कार्यकर्ते काम करतात। मी या मंडळामध्ये गेली 25 वर्ष काम करतोय, परंतु आतापर्यंत एवढे मोठे सीन आणि देखावे मला नाही वाटत कुणी करत असेल। अगदी 2 महिन्यापासून याची तयारी चालू असते आणि 7 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत जसं सरांनी सांगितलं तसे हे सर्व कलावंत स्वतःचा व्यवसाय शिक्षण सांभाळून वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी येतात। खूपच अविस्मरणीय सण आहे हा माझ्यासाठी। मला ह्या रोलसाठी तुम्ही एक संधी दिली आणि एवढ्या भव्य अशा सेटवरती एवढ्या नावाजलेल्या बालविकास मंडळात मला काम करण्याची संधी मिळाली, त्याप्रथम सर्वांचे मी आभार मानतो। थोडंसं काठी वाजवून दाखवा ना आम्हाला पण। बोला। मी प्रथम जयराम लक्ष्मण ठोंबरे या बालविकास मंडळाचा कार्यकर्ता 14 वर्षाचा असल्यापासून मी कार्यकर्ता आहे मंडळाचा। आणि हे मंडळ म्हणजे बऱ्यापैकी सगळे ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय असे सीन आम्ही चालू करत आलेलो आहे। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सोन्याची जेजुरी, बाजीप्रभू देशपांडे आणि अफजल खान असे भव्य सीन, ऐतिहासिक सीन, भव्य सीन उभे केले आहेत। कारगिलसारख्या सीनला म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद लोकांनी दिला होता। त्याबरोबर ज्योतिबाची काठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा, सोन्याची जेजुरी हे केले, असे मोठमोठे सेट इथे उभे केले आहेत। आम्हाला या मंडळात संधी भेटली, त्याचा आम्हाला खूप उत्साह वाटतो आणि व आमच्या अभ्यासावर ही खूप चांगला प्रगती होते। मला म्हणजे मी फर्स्ट टाइम घेतलंय, पण मला खूप आवडलं आहे, म्हणजे खूप चांगलं असतं हे दरवेळेस। सातारा जिल्ह्यातील आपली संस्कृती जोपासण्याचं काम हे बालविकास मंडळ करत आहे। 80 कलाकार घेऊन एक भव्य दिव्य पालीचा खंडोबा देखावा सादर केलेला आहे आणि खरोखरच उल्लेखनीय हा देखावा आहे असंच म्हणावं लागेल। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।